यावेळेस आपण प्रार्थना करूया। आपलं लक्ष आपण देवबापाकडे लावूया। त्या देवाचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानून त्याच्या पवित्र नावाची आपण सर्वजण स्तुती करूया। थँक्यू जीसस। पवित्र आत्मा धन्यवाद, तू आज आमच्यामध्ये उपस्थित आहे आणि आज आमच्या सगळ्या जणांचं ध्यान आम्ही तुझ्याकडे लावत आहोत। तू आमच्या हृदयासंग बोलणारा परमेश्वर आहेस आणि आज पुन्हा आमच्या हृदयाची भेट घे। येशूच्या नावाने आम्हा प्रत्येक लेकराला या ठिकाणी आशीर्वादित कर आणि प्रभू तुझा मार्ग पुन्हा एकदा आम्हाला खोलवरती समजू दे आणि तुझी स्तुती, तुझा धन्यवाद आणि तुझी सेवा आमच्या जीवनातून तू करून प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून यीशु प्रभु की जमींदार है मेरा पिता, मैं उसका मजदूर यहाँ। जमींदार है मेरा पिता, मैं उसका मजदूर यहाँ। मेहनत करता हूँ उसी के गीत गाता हूँ, मेहनत करता हूँ जीवन के गीत गाता हूँ। जो काम दिया यहोवा ने उसका काम करता हूँ, जो काम दिया यहोवा ने उसका काम करता हूँ। जमींदार है मेरा पिता, मैं उसका मजदूर यहाँ। म्हणा मी देवाचा कामकरी आहे। जोराने म्हणा मी देवाच्या राज्यात काम करणारा आहे। मी प्रभूची वार्ता गाजवणारा व्यक्ती आहे। जोराने म्हणा मी प्रभूची सुवार्ता सांगणारा व्यक्ती आहे। आमेन। यावेळेस आपण आज निर्गमच्या पुस्तकाकडे जाणार आहोत आणि त्यामध्ये अध्याय क्रमांक आपण 35 कडे जाऊया। निर्गमचं पुस्तक याचा अध्याय क्रमांक 35। ओके, मिळालं सगळ्या जणांना? आणि त्यामध्ये 1 ते 3 वचन आपण वाचूया। मोशेने इस्रायल लोकांची सगळी मंडळी जमवली। मोशेने इस्रायल लोकांची किंवा देवाचे लोकांना, देवाची मंडळी, देवाचे लोक सगळ्या जणांना एकत्र जमवले व त्या लोकांस किंवा देवाच्या मंडळीस त्याने म्हटले, ज्या गोष्टी करण्याविषयी परमेश्वराने आज्ञा केली आहे, देवाने परमेश्वराने आज्ञा केली आहे, त्या गोष्टी ह्या आहेत। 6 दिवस काम करावे, 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परम विश्रामाचा शब्बात होईल। त्या दिवशी जो कोणी परम काय म्हटलंय, परम विश्रामाचा शब्बात दिवस होईल। देवाच्या वचनात तुम्हाला आणि मला या ठिकाणी बघायला मिळतं की परमेश्वराच्या आज्ञाचं पालन करा। शेजाऱ्याला सांगा, देवाच्या आज्ञाचं पालन कर, ते तुझ्या कल्याणासाठी आहे, ते तुझ्या भल्यासाठी आहे। तर आज्ञा पालन करणे हे फार महत्वाचे आहे। आणि जे लोक देवाचे आहेत, देवाचा निरोप देवाच्या लोकांना आज पवित्र आत्मा देत आहे। आमेन। या वचनामध्ये देवाच्या लोकांना
मोशेच्या द्वारे जो काही देवाने निरोप दिलेला आहे की देवाच्या मंडळीला एकत्र कर. कोणाच्या मंडळीला? देवाच्या मंडळीला एकत्र कर. आणि परमेश्वर त्यांना म्हटला की देव किंवा मी परमेश्वर त्यांच्या बरोबर काय बोलत आहे? मोशे, तुझ्याद्वारे मी त्या लोकांना सांगत आहे. मोशेने देवाची वाणी ऐकली, देवाचा शब्द ऐकला आणि देवानं मोशेला आज्ञा दिली. काय दिली? आज्ञा दिली. आणि या वचनात लिहिलेलं आहे, फर्स्ट गोष्ट आहे की तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? 6 दिवस म्हणा, 6 दिवस काम केलं पाहिजे. वार, सोमवार, मंगळवार, बोला, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. कितवा दिवस? जुन्या करारामध्ये 6 दिवस. शनिवारचा दिवस हा शब्बात दिवस म्हणून सेलिब्रेशन केला जायचा. आणि या 6व्या दिवशी फार महत्वाची लोकांना जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली जायची. शब्बात दिवस पूर्णपणे तू पाळायचा. आणि या शनिवारचा दिवस म्हणजे यहुदी कॅलेंडर प्रमाणे शब्बात दिवस हा शनिवारचा मानला जातो. आणि या शनिवारच्या दिवसामध्ये कोणाला काहीही काम करण्याची परवानगी नाही. इस्रायल लोक किंवा देवाचे लोक एवढा कडक नियम, कडक आज्ञा पाळत होते. माझ्याकडे पहा. आणि असं सांगितलं जातं की शुक्रवारच्या दिवसामध्ये त्यांची शेती असेल, जनावर असेल, ढोर असेल, स्वयंपाक पाणी असेल, पाणी शेतामध्ये धरणं असेल, जे काही त्यांचं कामकाज असेल, गवत आणणं असेल, बकऱ्यांना गवत घालणं असेल, जनावर ढोरांना गवत टाकणं असेल, पाणी पाजणं असेल, जे काही काम असेल, शुक्रवारच्या दिवशी सगळे काम करून घ्यायचे. आणि शनिवारचा दिवस सुरुवात झाली रे झाली तर सगळे लोक आपला डब्बा घेऊन, काय घेऊन? आपल्या जेवणाचा डब्बा घेऊन, शनिवारी बनवलेला नाही, शुक्रवारी बनवलेला डब्बा घेऊन ते आणि त्यांचं परिवार, त्यांचे चिले पिले, लेकर, बायको, पोरं सगळे लोक परमेश्वराच्या मंदिरामध्ये येतात. आणि शनिवारचा दिवस जो सुरुवात झाला तर दिवसाचे 12 घंटे ते देवाच्या मंदिरात, देवाच्या समक्षेत, देवाच्या चरणाजवळ परमेश्वराची आराधना करण्यासाठी येऊन बसायचे. मग त्या शनिवारच्या दिवसामध्ये त्यांचे एक जर कुकरू किंवा बैल किंवा गाढव एखाद्या खड्ड्यात पडलं तर त्या ठिकाणी ते काढायला जात नव्हते. एखाद्याने बैल मारून टाकला तरी कुणी बैल मारून टाकला ते बघायला सुद्धा जात नव्हते, त्याच्याबरोबर भांडण करण्यासाठी देखील जात नव्हते. काहीही नुकसान त्यांचं व्हायचं त्या काळामध्ये, परंतु ते लोक परमेश्वराच्या मंडपात, परमेश्वराच्या तंबूमध्ये, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येऊन बसायचे आणि ते हालचाल करत नव्हते. एवढा कडक शब्बात दिवस परमेश्वराच्या वचनात लिहिले आहे ते पाळत होते. कारण 6 दिवस त्यांना काम करण्याची मुभा होती. सोमवार पासून तर शुक्रवार पर्यंत काय तुम्हाला कामकाज करायचं ते काम करा, पण एक दिवस शनिवारचा, सॅटर्डेचा दिवस फार महत्वाचा आहे. त्या दिवशी तुम्ही परमेश्वराच्या मंदिरात पाहिजेत म्हणजे पाहिजेत, कारण सांगायचं नाही. आता कल्पना करा, ते रूल, ती परंपरा जर आपल्याकडे आली असती शनिवारची, तर काय आज जगातील एवढी मंडळी आहे ही पाळू शकली असते का? आज आपण सकाळी बघा, सकाळी उठतो, आंघोळ बिंघोळ सगळं काय करतो,
नाश्ता पाणी करून येतो, आहे का नाही, कपडे वगैरे धुवून येतो, धुणं वाळू घालून येतो, घरातल्या माणसांना स्वयंपाक वगैरे सगळं काही करून येतो आणि नंतर आम्ही निवांत चर्चला येतो देवाच्या उपस्थितीमध्ये. एक कल्पना करा, तो जर शनिवारचा दिवस असता तर, आता जर म्हटलं उदाहरणार्थ शनिवारचा दिवस चालू आहे आणि शनिवारच्या दिवसामध्ये सगळे लोक आपण येऊन बसलेलो आहे आणि अचानक आता मोबाईल आहे, अचानक तुम्हाला फोन आला, असं असं झालेलं आहे, असं असं नुकसान झालेलं आहे. पटकन इथून उठतात आणि लगेच जिथं काही नुकसान झालेलं आहे तिथं घरी जातात किंवा त्या परिवारात जातात, ज्यांनी नुकसान केलंय त्याच्याबरोबर वादविवाद करणार, भांडणं करणार, असं करणार तसं करणार. आपण एवढा कडकपणे पाळत नाही एवढी देवाने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना आज्ञा केली होती आणि परमेश्वराचं तेवढं भय मानणारे ते लोक होते. काही जरी शनिवारच्या दिवशी नुकसान जरी झालं तरी ते देवाच्या मंदिरातून बाहेर जात नव्हते. काही नुकसान झालं तरी पण तुम्ही कल्पना करा किती परमेश्वराच्या भयामध्ये आणि आज्ञा पालनामध्ये हे जीवन जगत होते, किती देवाचा रिस्पेक्ट किंवा देवाचा आदर ते करत होते आणि देवाच्या भयामध्ये हे लोक चालत होते. आणि आज आम्हाला माहित आहे, जरी आज आम्ही शनिवारचा दिवस पाळत नाही, पण आज आम्ही संडेचा दिवस पाळतो. जगामध्ये जवळपास संडे सुट्टी असते रविवारच्या दिवसामध्ये, भारतामध्ये, देशामध्ये. त्यामुळे आम्हाला माहिती की काही लोक म्हणतात संडेला का भक्ती घेतात, तर त्यांना पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला सांगता येतं की रविवारच्या दिवसामध्ये येशू ख्रिस्त मरणातून पुन्हा उठला आहे. हालेलुया. त्यांना बोलू शकतो आम्ही, पाऊल देखील रविवारी उपासना घ्यायचा. आणि आज जगभरामध्ये रविवारची जवळपास उपासना होती, कारण शब्बाताचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. काही ठिकाणी असंच नाही की फक्त रविवारच्या दिवशी भक्ती घ्यावी, पण ज्या दिवशी लोकांना सवड असते, टाइम असतो, कोणाला मंगळवार आहे, कोणाला बुधवार आहे, कोणाला शुक्रवार आहे, कोणाला सोमवार आहे, ज्या दिवशी कधी सकाळची भक्ती, कधी दुपारची भक्ती, कधी संध्याकाळची भक्ती. जसा जसा लोकांना वेळ भेटतो, सेवक लोक, पाळक लोक त्यांच्या घरामध्ये त्या ठिकाणी भक्ती करण्यासाठी जातात. मग मंडळीच्या लोकांना देखील त्यांचा वेळ विचारला जातो, तुम्हाला कोणत्या दिवशी सुट्टी आहे, मग त्या दिवशी आपण भक्तीसाठी, प्रार्थना करण्यासाठी एकत्र येतो. मग लोक सांगतात आमच्याकडे सोमवार आहे, कुणी सांगेल आमच्याकडे शुक्रवार आहे, कुणी सांगेल आमच्याकडे शनिवार आहे, कुणी म्हणा आमच्याकडे गुरुवार आहे. मग तुम्ही काही म्हणाल दुपारी या, काही म्हणजे संध्याकाळी या. मग सेवक त्या त्या दिवसामध्ये देवाच्या लोकांच्या घरी जातात आणि त्या गावामध्ये, त्या कुटुंबामध्ये देवाची आराधना करतात आणि देवाचं वचन त्या लोकांना शिकवत असतात. पण बघा, आपण एवढे देवाच्या भयामध्ये, आज्ञा पालनामध्ये कडक नाही येत लोक. जरी मध्यंतरी आपल्या घरामध्ये भक्ती होती किंवा दुसऱ्या गावामध्ये बुधवारची भक्ती होती, काही ठिकाणी गुरुवारची भक्ती होती, काही ठिकाणी शुक्रवारची भक्ती होती, तर काय करतात, फोन आला का लोक भक्तीतून उठून लगेच पाठीमागे जातात. फोन आला रे आला, हॅलो, रिंग वाजली का, लगेच फोन घेतात, लगेच उठून पाठीमागे निघून जातात. हे देवाचं भय आहे. तुम्ही देवाचा नियम असं पाळता, देवाच्या आज्ञाचं पालन तुम्ही असं करता, देवाचं भय तुम्ही असं धरता. काही डिस्टर्बन्स झालं तर लगेच उठून बाहेर जाणार, काही जरी अडचण आली तर उठून लगेच सायकलीवरती किंवा गाडीवरती लगेच निघून जाणार. म्हणजे परमेश्वराला एवढा मान नाही, देवाला एवढा मान नाही, एवढ्या जगातल्या व्यक्तींना मान असतो. आणि आम्ही म्हणतो आम्ही देवाचे लोक आहेत, देवाचं भय धरणारे लोक आहेत, देवाचं आज्ञाचं पालन करणारे लोक आहेत, आम्ही रविवारच्या दिवशी प्रार्थनेला जाणारे लोक आहेत, भक्तीला जाणारे लोक आहेत. शब्बात दिवस इस्रायलचे लोक कडकपणे पाळायचे. पूर्ण 12 घंटे
परमेश्वराची उपासना करायची. आपलं उपासनेचा वेळ 11:30 आहे आणि 11:30 वाजता मला वाईट वाटतं फक्त 3-4 लोक येतात इथे. आणि आपल्या मंडळीमध्ये नाही, बाकीकडे पण सगळीकडे असंच आहे. थोडे जास्त असतील, त्याच्यापेक्षा थोडे जास्त असतील, काही 10%, काही 20%, काही 30%, काही 40%. असं नाही की 100% लोक देवाच्या वेळेच्या अगोदर येतात, देवाच्या उपस्थितीच्या चरणाजवळ अगोदरच येऊन ते बसतात आणि देवाची आराधना करतात. असं नाही. मग देवाचं भय कुठे आपल्या जीवनामध्ये? येशू प्रभू की. तर देवाच्या वचनात दिले आमच्या जीवनामध्ये देवाचं भय असणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. कदाचित हा विचार करा, इस्रायल लोकांनी जर आज्ञाचं पालन केलं नसेल तर देव त्यांना शासन करत होता. आणि आज आम्ही काय करत आहोत याचा आम्ही बारकाईने विचार करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की. आपल्याला हे समजून घेणं फार गरजेचं आहे की एक दिवस, आठवड्याचा एक दिवस आहे आणि रविवारच्या दिवसामध्ये मला 11 वाजता, जरी 11:30 भक्ती आहे, 11 वाजता येणं काय मला अवघड वाटतं? एक दिवस, ती पण 2.5 घंटे भक्ती घेते. 24 घंटेचा दशांश 2 तास 30 मिनिटं देतो आपण आणि 2.5 घंटे आपण देवाच्या मंदिरात देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन बसतो. ते पण वेळेवरती आपण येत नाही. प्रत्येक जण कारण सांगतो. कोणाला गाडी नाही, कोणाला घोडं नाही, कोणाला मोटरसायकल नाही, कोणाला सोडवायला नाही, आहे ना. प्रत्येक जण कारण सांगतो. पण हा विचार करा, कदाचित देवाने जर तुमच्या जीवनात तुम्हाला जर कारण सांगितलं तर तुम्ही तुमचे प्रश्न घेऊन देवाकडे या आणि देवाकडे आल्यानंतर देवाने पण तुम्हाला कारण द्यावं, जा मी तुझं काम करत नाही. काय करणार तुम्ही? आहे कोणाकडे उत्तर आहे? काय करणार तुम्ही? हे आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. तुमची जर देवावरती प्रीती आहे, तुमचं जर देवावरती प्रेम आहे तर तुम्ही देवाच्या वचनाचं आज्ञाचं पालन केलं पाहिजे. जॉन म्हणाला नवीन करा. आणि तुम्ही जर आणि मी जर देवाच्या आज्ञाचं पालन घेत नाही, याचा अर्थ आपण देवाला समजून घेत नाही की देवाची आमच्या जीवनाविषयी इच्छा काय आहे, योजना काय आहे. समजून घेत नाही. येतोय म्हणून येतोय भक्तीला, आम्ही करतोय म्हणून करतोय भक्ती, जायचं म्हणून जायचं, निघायचं म्हणून निघायचं. नाही गेलं तर पास्टर खवळतील, नाही आलं तर पास्टर रागवतील, नाही आलं तर पास्टर चिडतील आमच्यावरती, का नाही आले. मग काय करणार? पास्टर हजरी लावाला. मग तो निघतो घरातून, कधी 3 एकटी बाहेर, टाइम पाहते, हा चला अजून 10 मिनिटं बाकी आहेत, जाऊया उशिरा. काही थोडा अजून उशीर लावतात. काही गाणे अर्धे झाल्यानंतर येतात स्तुती, काही आराधना चालू झाल्यानंतर येतात, काही साक्ष ऐकायला येतात, आहे ना. काही वचन चालू झाले येतात, काही वचन अर्ध झाल्यावरती येतात, काही वचनाचा शेवट करायला येतात, काही लोक डायरेक्ट भेटीच्या वेळेस येतात, अर्पण देण्याच्या वेळेस येतात, काही शेवटच्या प्रार्थनेच्या येतात आणि काही डायरेक्ट प्रभूंनी शिकवलेल्या प्रार्थनेच्या आमेन म्हणायला येतात. आणि आम्ही काय म्हणतो? आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही प्रभूचे लोक आहोत, आम्ही परमेश्वराचे लोक आहोत. पण परमेश्वराचे लोक जर आम्ही स्वतःला मानत आहोत तर बायबलच्या वचनात दिले, त्याने मोशेला सांगितलं, मोशे मंडळीला एकत्र कर, त्यांना सांग 6 दिवस तुम्ही काम करायचं. किती दिवस? आणि तुम्हाला आणि मला देखील परमेश्वर म्हणतो 6 दिवस तुम्ही काम करायचं. पण एक दिवस संडेच्या दिवशी जी उपासना आहे, जी भक्तीची वेळ आहे, 7व्या दिवशी ते काम तुमचं बंद झालं पाहिजे. तुम्ही त्या दिवशी लग्न काही असू द्या, दुःख असू द्या, त्रास असू द्या, व्याधी वेदना काही असू द्या, कुठल्याही कार्यक्रमाला तुम्हाला जाण्याची परवानगी नाही. जर तुमचं देवावरती खरं प्रेम आहे तर तुम्ही देवाच्या भयामध्ये शब्दात दिवशी देवाच्या उपस्थितीमध्ये आलं पाहिजे. काही लोक सांगतात लग्न आहे ना, काही लोक सांगतात याची घर भरणे आहे, काही लोक सांगतात हे आहे, काही लोक सांगतात हे. ठीक आहे,
या जगातल्या लोकांना मान पान सन्मान आदर इज्जत तुम्ही द्या, ऐक नाही, कारण ते तुमच्या कार्यक्रमाला येणार आहे, ते माझ्या कार्यक्रमाला येणार आहे, म्हणून आपण क्षण बुडून देवाच्या उपस्थितीत न राहता त्याच्या कार्यक्रमाला जातो आणि एवढ्या मोठ्या विराट परमेश्वराचा, तुमच्या आणि माझ्या तारणाऱ्या देवाचा तुम्ही आम्ही अपमान नाही केलं कार्यक्रमात, काय होणार? काय होणार आहे? सिद्ध करा तुमचं देवावरती प्रेम आहे तर तुम्हाला देवाच्या आज्ञाचं पालन करावं लागेल. 6 दिवस तुम्हाला जिथं काम करायचं ते काम करा, कोणतं काम करायचं ते काम करा, कोणती शेती करायची ते करा, पण एक दिवस रविवारच्या दिवसामध्ये तुम्ही देवाच्या उपस्थितीत सर्वजण हवे 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 देवाला, याला समर्पण म्हणतात. चारी बाजूकडून इस्रायल लोक त्या काळात काम धंदा करायचे, मंदिराच्या वेळेत ते मंदिरातच असायचे. 6 दिवस तुम्ही कुठं जा, काही काम धंदे सगळे काही करा, रविवारच्या दिवसात तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये हवे आहेत की प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्या आज्ञाचं पालन करतो, मी तुझं भय धरतो आणि मी तुझ्या उपस्थितीत आज आलेलो आहे. आपण समजून घेत नाही. उलट एखादा व्यक्ती जर त्याच्या लक्षात नाही राहिलं, त्याच्या ध्यानात नाही राहिलं, त्याला आपण आठवण करून दिली पाहिजे, अरे बाबा चल आज भक्ती आहे, चल आज रविवारचा दिवस आहे, प्रार्थनेला चल, घरी कशाला राहतो चल. तेव्हा अरे माझ्या लक्षातच नव्हतं राहिलं, अरे माझ्या ध्यानातच नव्हतं राहिलं. पण त्याला जाग करा आणि त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला, त्या भावाला देखील देवाच्या उपस्थितीमध्ये घेऊन या. प्रभूच्या सेवेमध्ये त्या लोकांचा सहभाग बायबलच्या वचनात लिहिलाय सदैव राहायचा. येशू मसीह की तुम्ही आणि मी प्रभूच्या सेवेत कसे सहभागी होतो याचा वेळ बघा, वर बघा, टाइम बघा, समय बघा. जर देवाने तुमची वेळेत कामं जर नाही केली तर हाही प्रश्न स्वतःला विचार. मी वेळात नाही आलो, देवाने माझी वेळेत कामं जर नाही केली तर, वेळेत माझ्या प्रार्थना नाही ऐकल्या तर, गचकन नाही एखाद्या, मग आपण म्हणायचं नाही देवाने माझ्या प्रार्थनाच नाही ऐकल्या, नाही देव काय बैरा झाला, काय नाही, देवाने मला उत्तरच दिलं नाही, देवाने माझं असंच नाही केलं. आपण देवाकडे बोट दाखवणार आणि देव चुकला म्हणून हे गृहीत करणार. पण बायबलच्या वचनात दिलं आहे देव कधी चुकत नाही. हालेलुया. देव कधी चुकत. तर आपण जी काही सेवा कार्य करत आहे, चुकणारे मनुष्य प्राणी आहे, म्हणून आपण स्वतःला तपासणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. मोशेने देवाच्या वतीने इस्रायल लोकांना आज्ञा केली. हा पुढं 6 दिवस काम करावे, पण 7 दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र परमेश्वराचा शाबात होय. त्या दिवशी जो कोणी काम करील त्याला जीवे मारावे. जो कोणी काम करील त्याला काय शासन आहे पाहिलं का? काय कडक कायदा होता पाहिलं का? काय करावे, काय मारावे? जर शनिवारच्या दिवशी देवाचे लोक, इस्रायल लोक देवाच्या मंदिरात जर दिसले नाही, पोरगा असू द्या, पोरगी असू द्या, मुलगा असू द्या, सून असू द्या, म्हातारा असू द्या, म्हातारी असू द्या, त्यांना आज्ञा दिलेली या वचनात. तू जर देवाच्या मंदिरात दिसला नाही तर त्या लोकांना मारून टाकावे. हॅलो, काय टाकावे? असा काय देव मारून टाकायला सांगतो? देवाचा नियम नाही पाळला तर, देवाच्या आज्ञेचं पालन नाही केलं तर, जो कोणी देवाच्या उपस्थितीत दिसणार नाही त्याला मारून टाका देव म्हणतोय. माझा नियम जर पाळत नसेल, कारण ही पिढी पुढच्या पिढीमध्ये गोंधळ करायला नको. असे लोक देव म्हणतो पुढच्या पिढीत यायला नको. माझ्या वचनाचं पालन करणारे लोक जर पुढे पुढे येत असेल तर त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे माझ्या वचनाचं आज्ञाचं उल्लंघन करत असेल आणि माझा शब्द दिवस जर पाळत नसेल त्या लोकांचं मूळ खलास करून टाका, त्या लोकांना मारून टाका, त्या लोकांचं जीवन समाप्त करून टाका. कल्पना करा, आज जर तो दिवस
आमच्या जीवनात असतात. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारचा दिवस हा समजून झाला की आम्हाला देवाच्या उपस्थितीत यायचं आहे. आणि या ठिकाणी बसणारा एक जर व्यक्ती जर आला नसता तर त्याची हत्या करावी लागली असती. दिवसा ढवळ्या दयामाया नसती झाली, त्याला विचारलं नसतं तो का नाही आला, तुम्हाला कारण नाही ते सांगता आलंय. मी लग्नाला गेलो, मी साखरपुड्याला गेलो, मी आमक्याला गेलो, मी तमक्याला गेलो. डायरेक्ट परमेश्वर म्हटला जा आणि त्यांचा खतम करून टाका, त्यांना मारून टाका. त्यांना कोण आला असतो देवाजवळ? आता आम्हाला सगळ्या जणांना कामच आहे, बारूमच काम चालू आहे. उठता बसता खाता पिता झोपता सगळीकडे कामच काम आहे. मास्टर वेळच नाही आम्हाला, समयच नाही आम्हाला, टाइमच नाही आम्हाला. आणि ज्या ज्या वेळेस इस्रायल लोक देवाच्या मंदिरात यायचे, परमेश्वराच्या वचनात लिहिलेलं आहे त्यांना भेटी पण आणाव्या लागल्या. हा असा रे 6 दिवस काम करावे, पण 7वा दिवस तुमच्यासाठी परमेश्वराचा पवित्र दिवस, परमविश्रामाचा शाबात होय. त्या दिवशी जो कोणी काम करेल त्याला जीवे मारावे. शाबात दिवशी तुम्ही आपल्या वसतिस्थानातून विस्तव पेटू नये. जाळ पण पेटवायचा नाही. जो कोणी देवाचं मंदिर सोडून कांदे लावायला जाईल त्याला त्याचं मारून टाकायचं. काय तुम्हाला बायबल मान्य आहे का? घरामध्ये तुम्ही बाहेर वाट्यावर धुणं धुत असाल, इकडे चर्च चालू आहे, मारून टाका. बैल चारत आहे, गाया चारत आहे, चारा घालीत आहे, मारून टाका त्यांना. कसा आहे नियम? जो कोणी काम करताना दिसेल आज तोच नियम आपल्या जीवनात थोड्या वेळ लागू करा. देवाचे सेवक वेळेवरती आली, उपासना वेळेवरती चालू झाली, 2-4 लोक देवाच्या उपस्थितीमध्ये आले. आणि जे लोक उशीर आले त्यांचं काय? आणि जे लोक काम करताना इकडे दिसत त्यांना पण एंड करायचं म्हणजे काय? तुम्हाला सांगा, काय खरंच इस्रायल लोकांसारखी तुम्ही देवाची प्रीती केली असेल? जाऊ द्या, हो द्या, 60,000चा बैल वर माझा मरू दे, माझ्या म्हशीचं नुकसान म्हणजे गा भरली तिकडे, अरे असं असं झालंय, जाऊ द्या, हो द्या तिकडे. मी देवाकडे आलेलो आहे, ते देव देवतात पाहून घेईल त्या म्हशीला चांगलं करायचंय की नाही चांगलं करायचंय. अरे चोर आला, चोर आला, तुम्हाला फोन आला, मला फोन आला, आम्ही म्हणतो अरे देवाच्या उपस्थित आलाय, तर त्या देवाला देव त्या चोराला पाहून घे. आज आम्ही काय करतो? अरे बापरे आज झालं का? बरोबर, थांब थांब आले मी, थांब 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 आलो मी. पटकान लगेच देवाच्या उपस्थितीला सोडून, देवाचं वचन सोडून, देवाची भक्ती सोडून, देवाची प्रार्थना सोडून लगेच पटकन तडतड बाहेर जाणार, नाही त्या गाडीवर जाणार, लगेच घरी जाऊन पोहोचले. पाळकाचा डोक्याला हात लावून पाहते, कमून गेले धावपळ. कुठे देवाचा मान, कुठे देवाचा आदर, कुठे देवाचा सन्मान? तडातडा गेले. बाळासाहेब बघतात, अरे बापरे हे देवाचं मंदिर सोडून चालले, देवाची उपस्थिती सोडून चालले. म्हणजे देवाचं भय आज किती मंडळीमध्ये आहे हे आम्हाला कळून येते. आठवड्याचा एक दिवस तुम्ही सोडत नाही, एक दिवस तुम्ही देवाच्या पायाजवळ बसत नाही, एक दिवस तुम्ही देवाची आराधना उपासना 2.5 घंटे 3 घंटे तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये देऊ शकत नाही, तर आमची भक्ती व्यर्थ आहे. परमेश्वर अशा लोकांना आशीर्वाद देत नाही. येशू मसीह की पुढे काय लिहिलं आहे? वचन 3 वचन. शाबात दिवशी तुम्ही आपल्या वसतिस्थानातून विस्तव पेटवू नये. शाबात दिवशी तुम्ही आपल्या घराजवळ चूल पेटायची नाही. काय पेटायची नाही?
म्हणजे स्वयंपाक करायचा नाही, जे चुलीवरती जे काही काम, आता गॅस निघलाय ते पण आता प्रॉब्लेम आहे. त्या काळात चुलीवर समजून सर. तर तुम्हाला चूल इस्रायल लोकांना पेटण्याची परवानगी नाही शब्दात दिवशी शनिवारच्या दिवसामध्ये. चुलीवर काही करायचं नाही शनिवारच्या दिवशी, चूल बंद आवडत. कोण सांगतंय? देवाने निरोप दिला मोशेच्या द्वारे, चूल बंद आणि तुम्ही माझ्या मंदिरात. आम्ही बघा रविवारचा दिवस सगळं करून आलो, खाऊन पिऊन मस्त नाश्ता बिस्ता करून आलो, आणि इथं येऊन आम्ही वचन ऐका कधी संपल आता देवा. जांभळ्यान आळसन विचारू नका, कंटाळा विचारू नका. अडीच घंट्यात, फक्त 2.5 घंट्यासाठी लगेच त्रास, लगे कंटाळा, लगे आळस येतो, हे होतं ते होतं, अंग दुखतं, इकडून इकडं. खाऊन पिऊन येऊन इस्रायल लोक न खाता काय उपवास करून यायचे. हालेलुया. उपवास करून यायचे आणि क्षण संपल्यानंतर, भक्ती संपल्यानंतर सगळेजण गोळामेळाने एकत्र पंगत करून बसायचे आणि सगळेजण प्रेमाने एकमेकांचा रिस्पेक्ट करून, आदर करून एकमेकांबरोबर जेवण करायचे. तिथं देवाचं भय होतं. आजच्या मंडळीमध्ये किती भय आहे ना, हे आम्हाला तपासणं गरजेचं आहे. येशू प्रभू की आपण कसं वागतो याकडे लक्ष द्या. कारण तुम्ही माणसाबरोबर वागत नाही, तुमच्या तारणाऱ्या देवाबरोबर तुम्ही कसं वागतात ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे काय लिहिलं आहे वचनच्या? मोशे इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे, तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रित्यर्थ आणावे. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ, निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलक्षणाचे कापड, बकऱ्याचे केस, लाल रंगवलेली मेंढ्याची कातडी, तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड. परमेश्वराने जे आज्ञा पालन करण्यास तुम्हाला सांगितलेले आहे, बायबलच्या वचनामध्ये ते असे आहे, तुम्हाला अर्पण करायचं आहे. काय करायचं आहे? मला अर्पण करायचं आहे. देवाच्या सेवेसाठी जुन्या करारामध्ये ह्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. पहिलं काय लिहिलं आहे? वाचा. प्रभूच्या गौरवासाठी हे करा, देवाच्या सेवेसाठी ते करा, देवाच्या सेवेसाठी हे आणा, देवाच्या सेवेसाठी ते द्या. इस्रायल लोकांना परमेश्वरातून मोशेच्या द्वारे आज्ञा आली आणि परमेश्वराच्या गौरवासाठी त्यांना भेटी देण्याची ही वेळ होती. हालेलुया. आणि आज आम्ही काय आणलं परमेश्वराकडे? जुन्या करारात सोनं मागितलंय. किती लोकांनी दिलं आजपर्यंत? तिथं वाचा, पॉइंट दिलेले आहे. कुणी आणलं का? का बरं? परत एकदा वाचा. तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रित्यर्थ आणावे. तुम्ही आपले अर्पण परमेश्वराची आठवण म्हणून आणावे. कुणी मागितलं? शेजाऱ्याला सांगा, कुणी मागितलं? परमेश्वर प्रित्यार्थ आठवण म्हणून त्यांनी मागितले. देवाने मागितलं ना, पास्टरनी मागितले? काय मागितलं? पहिलं सोने. काय मागितलं? किती जणांनी आणलं? आजपर्यंत दिलं सोनं? का नाही दिलं? पैसा दिला का? का नाही दिला? तुम्हाला नाही वाटत देवाचा गौरव व्हावा? नाही पास्टर, सोनं दिलं तर सोनं पुढे मग देव काय घालणार आहे का? देवाला काय डोक्यावरती मुकुट घालायचं का सोन्याचा? आणि तुम्हाला आणायला सांगितलं, हे विचारायला नाही सांगितलं की सोनं तुम्ही काय करणार आहे, पैसा तुम्ही काय करणार आहे, पितळ तुम्ही काय करणार आहे, हे तुम्हाला विचारायला नाही सांगितलं, तुम्हाला आणायला सांगितलंय. बघा, पण मंडळीच्या लोकांना आणायचं वेगळंच, पण पंचायत असतं.
हे काय केलं असेल, ते सोनं काय केलं असेल, ते पैसे आले असतील, ते काय केले असेल. अरे दिले किती हे बघ ना पहिलं. नाही आम्ही पास्टरना देतो, मी थोडी मागितलं तुम्हाला, मी थोडी मागितलं, हे देवाचे